सो हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जसं मी तुम्हाला काल म्हणलं होतं की आमच्या जिमची सेकंड ॲनिव्हर्सरी आहे. सो त्यांनी 2 दिवसासाठी कॉम्पिटिशन्स ठेवल्या होत्या. सो त्याचाच आज दुसरा दिवस आहे. पहिला दिवस मी पोस्ट केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती सुद्धा. सो इट्स लाईक मी मागच्या वेळेस काय नंबर काढू शकलो नाही, बट आज डेडलिफ्टमध्ये मला खूप पुश करावं लागेल. बिकॉज मी खरंच त्याच्यावरती वर्ष झाले, 2 वर्ष झाले मी काम करतो आहे. आणि आय होप सो माझी स्वतःकडून ही एक्सपेक्टेशन आहे की मी याच्यात नंबर काढावं आणि फर्स्ट नंबर यावे अशी माझी इच्छाच आहे. बट विषय असा आहे, म्हणजे बटचा विषय नाही, तसं नाही म्हणत आहे. कॉम्पिटिशन्स असे आहेत की 70च्या खालचा गट आहे आणि 70च्या वरती गट आहे. सो मी 70च्या वरतीच बसतो ऑब्वियसली. बट त्याच्यानंतरून कॉम्पिटिशन अशी होणार आहे की 100 kgs ते पुट करतील बारवरती, यायचं उचलायचं जायचं, 120 यायचं उचलायचं जायचं, 130 सो ऑन ते वाढवत जातील. अँड जसं ते हायेस्टवरती जाईन, जे हायेस्ट वेट समजा मला गेलं नाही किंवा दुसऱ्या कॉम्पिटिटरला गेलं नाही, तिथं ती कॉम्पिटिशन स्टॉप होईल. सो त्या हिशोबाने ते रेकॉर्ड्स चेक करतील. ते त्या वेट्सचा रेकॉर्ड आमच्या नावानुसार तिथं लिहितील. अँड फ्रॉम दॅट दे विल अनाऊन्स द विनर्स अँड द लूजर्स टू. सो अशा प्रकारे ही कॉम्पिटिशन होणार आहे. आत्ता बहुतांश 6:30 वाजलेत. सो आता मी आवरून जिममध्ये चाललो आहे. अँड जिममध्ये जाऊन पहिलं वॉर्मअप अँड प्रॉपरली माझे हिप्स, ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग्स अँड लोअर बॅक चांगल्या प्रकारे मी वॉर्म करून घेईन, स्ट्रेच करून घेईन, जेणेकरून डेडलिफ्ट उचलताना काही प्रॉब्लेम न यावेत आणि इंजुरीचे चान्सेस कमी व्हावेत. आपल्याला पुढं पण ट्रेनिंग करत राहायचं आहे. उगाच ह्या कॉम्पिटिशनमध्ये इंजर्ड होऊन पुढच्या ट्रेनिंगची आपल्याला वाट नाही लावायची. सो लेट्स गो विथ इट. अँड मी तुम्हाला पूर्ण कॉम्पिटिशन दाखवतो. सो लेट्स गो विथ इट आणि विश मी लक. बाय. सॉरी, लेट्स गो. गाईज, वन मोर ट्विस्ट इन दिस कॉम्पिटिशन की त्यांनी सुमो डेडलिफ्ट नाही ठेवलेली आहे, त्यांनी कन्व्हेन्शनल डेडलिफ्ट ठेवली आहे. आणि कन्व्हेन्शनलमध्ये त्यांनी लाईक स्ट्रॅप्स अलाउड केलेले आहेत, बट तरी पण सुमो त्यांनी नाही अलाउड केलं. सो थोडा एक ब्रेक थ्रू भेटला आहे. ब्रेक थ्रू नाही म्हणता येणार, थोडा एक ट्रोमा झाला आहे. इट्स लाईक थोडं डिफिकल्ट जाईन की कारण की मी 1-2 महिने झाले मी सुमोच परफॉर्म करीत होतो. जाऊन द्या, काय होईल ते जे होईल ते होईल, तुम्हाला दाखवतो. बाय द वे, माझ्या वेट कॅटेगरीमध्ये सकाळच्या बॅचमध्ये एका जणाने PR हिट केला, तो होता 180 kgs. सो टार्गेट भेटलेलं नाही मला की 180च्या वरती जायचं. बाकी बघूयात. स्ट्रॅप्स अलाउड केलेत तर ग्रिप सुटायची तर भीती नाही आहे. बाकी फक्त रेंज ऑफ मोशनची भीती आहे. बाकी ते बघूयात आपण. लेट्स गो. तर वेट्स वगैरे झाले आणि वेट माझं 96.7 पडले, म्हणजे 97 ऑलमोस्ट. सो 70च्या वरतीच आहे. आणि कन्व्हेन्शनलमध्ये तरी आपण हायलाईट्समध्ये जाऊन चेक केलं तर 200पर्यंत गेलेले. बट तो एक होता की हाय पीक होतं, लाईक माझं वेट 106-107 होतं. सो आता 10 kg ड्रॉप आहे. सो ड्रॉप केल्यानंतर सुद्धा जितकं मला पुश करता येईल तितकं पुश करायचा प्रयत्न करीन. 180चं टार्गेट तर आपल्याला भेटलेलं आहे, पण त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करूयात. लेट्स गो गाईज. आणि मी शूज आणले होते, बट ते सुमोसाठी लागणार असते, बट सुमो तर अलाउडच नाही आहे. सो कन्व्हेन्शनलमध्ये शूजची गरज नाही पडणार. ॲज पर नेकेड लेग्सने मारूयात, नो प्रॉब्लेम विथ इट. काही ग्रिप वगैरे सटकायची काही भीती नाही. श्लोक भाऊ, चल श्लोक. गाईज, 100 kgs बेअर मिनिमम आहे. किती पण kgचा असू दे माणूस, 100 kg स्टार्टिंगला जे मारन तेच पुढं मग वेट वाढवत जाईल, त्याच्याशिवाय नाही. चल पृथ्वी, कमॉन, चल भावा, चल चल.
अरे गाइस लाइट गॉन, सोने में सुहागा होता है, यहाँ पे सोने में क्या दाग लग गया हमारे। इतना अच्छा कंपटीशन चालू था, साला लाइट ही चली गई। अभी देखेंगे लाइट आएंगी नहीं तो अपना टॉर्च पे टॉर्च इफेक्ट। लेट्स गो ब्लॉगर। थांब 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 थांब, इट इज बैक गाइस। अब होगा हेलिका। पहिले सगळी 70 kg बिलो जे आहेत ना त्यांचं सगळं उरकून घेऊन राहिले, अँड देन नंतरून आमचं चालू आहे ओपन वाल्यांचं मस्त इझी। 120 नंतर 140 kg लोडेड केलंय। आता बघूयात कोण कोण जातं, मे बी याच्यात खूप सारे जण मागं निघतील। काय म्हणलं होतं, निघू शकतात मनीष भाऊ। चल मनीष, कम ऑन, चल पृथ्वी, चल कम ऑन, चल चल। अरे हमारे भाई ने 140 kg पे बुक खा लिया है, राइट? स्टिल ट्राइड व्हेरी बेस्ट। 130 त्याचा पीआर होता, मला वाटलं होतं की 140, आता इतके जण आहेत सो हाईप करतोय, सो 140 जाऊ शकतं, गेला असतं ठीक आहे चला। 150 मारलेत, 150 त्यांनी स्टॉप करून टाकलं 70चा गट, जस्ट बिकॉज कारण की पुढचा गट घ्यायचा होता। तो आता आपली चान्स आहे, त्याला थोडं रेस्ट घेऊन मी बी आता शेवटी जेव्हा वेट वाढू त्यावेळेस त्याला पण घेऊन टाकू, नो प्रॉब्लेम। आता आपण आमच्या वेट कॅटेगरीवर जातोय। स्टार्टिंग आपण बघूयात 100नीच घेऊयात, कमी करूयात, अँड लेट्स गो विथ इट। तेजस शेवटी हेवी मारायला नसेल ना, ए मस्त। भावाने सो 140 kg पर्यंत विदाउट स्ट्रॅप्स मारलेले आहे, आणि याच्या पुढं आपण स्ट्रॅप्सने करूयात। मे बी हे 150 किंवा 160 लावतो। सो आपण आपले हँडची जी ग्रिप आहे ती स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करूयात। आय नो की 170 तरी इझिली जाईल, बट स्टिल विल ट्राय टू गिव्ह इट
केलं का गाईज? 170 वरती इझिली आले RP7. आता 190 पर्यंत पुश करू आणि 200 ट्राय करू. नो वरीज, जाणार म्हणजे जाणार. करलं कोण संपले 170 वर संपले एकदम एंड पर्यंत. थांबले पाहिजे. सुमित दादा, तू म्हणला होता ना मला 190च्या वरती जाईन का? 210. लावा ताकद. जय भवानी. गाईस 210 डन मारला आपण आपला PR. पण याच्या पुढे जायला आता जागाच रिकामी नाही राहिली. यांनी सगळे आपले बंपर प्लेट लावले होते. सो लेट इट बी. झालं 210. आपला PR मारला. जे सकाळचा पण श्रेयस कोणतं नाव होतं, श्रेयस भाऊंनी 190 मारलं होतं. आपण मारले 210. सो ऑफिशियल विनर डेडलिफ्ट 70 above and this is 70 below winner. Manish, 70 kg below winner. So guys, we have done our job. Let's go home and बघूया काय गिफ्ट देतात. तुम्हाला पण दाखवतो काय गिफ्ट आहे आमच्या जिम वाल्याने दिलं. सेम हियर ब्रो. 10 kgs ड्रॉप नंतर आपण 210 मारले. सो गाईज, जिम वाल्यांनी लाईक ट्रेनर्सनी असं ठरवलं की जो त्या कॅटेगरीमध्ये हायेस्ट मारेल त्यांना विनर करून टाकूयात. आणि कोणाचे पण PR वगैरे नाही घेतले. मनीषचा पण नाही घेतला, माझा पण नव्हता घेतला. बट आय हॅव फॉट फॉर इट. त्यांना बोलून घेतलं मी, बिकॉज सकाळी कोणतरी 190 मारलेलं होतं, श्रेयस मी जे सांगितलं ते. म्हणून मला ते कसं पण पॉईंट करून ठेवायचं होतं की मी 210 मारलेला आहे बाबा. तुम्ही तुमचं काही पण बोला, पण मी 210 मारलेले. परत कोणी बोलायला नको की आम्ही फक्त तुझा रेकॉर्ड चेक केला 170 मारला आणि तू जिंकून गेला. अशातला भाग नाही. जेवढं मारले तेवढं लिहा आणि तेवढं सांगा सगळ्यांना की हायेस्ट विनर 210चा होता. अँड फेलिसिटेशन फॉर द वन हू हॅज वॉन द कॉम्पिटिशन्स. चांगलं रॅप विप करून दिलं. बघू काय भेटतं. ये भेटे है गाइस. अभी देखेंगे अनरैप करके क्या है इसमें, फिर बताएंगे तुमको.
anniversary to MM Matrix. सो गाईज कॉम्पिटिशन्स आर ओव्हर. गिफ्टमध्ये आम्हाला एक ओट्सचं पॅकेट आणि मेडल भेटलेलं आहे. सो आणि सेलिब्रेशन पण खूप चांगला झाला. आता व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ और ब्लॉग दॅन नाही आय होप की तुम्हाला ट्रेनिंग सेशन आवडला असेल, ही कॉम्पिटिशन आवडली असेल. अँड इफ इट्स सो लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल एज वेल. बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि भेटूया तुम्हाला तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.